बातमी राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याची घोषणा केली। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे। 2 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल आणि 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार आहे, तर 3 जानेवारीलाच उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर होणार आहे। राज्यातल्या 27 महानगरपालिकांची मुदत संपली आहे, तर जालना आणि इचलकरंजी या 2 महापालिका नव्यानं तयार करण्यात आल्या। उमेदवारी अर्ज ऑफलाईनच स्वीकारण्यात येणार आहे। महापालिका निवडणूक ही ईव्हीएम द्वारेच घेण्यात येणार आहे। शिवाय निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे। दुबार मतदारांच्या नावापुढे यादीत डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे। निवडणूक आयोगानं दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षणही केलंय। शिवाय कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निवडणूक आयोगानं मतदारांकडून लिहून घेतलंय। कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील, पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादाही घालून दिली आहे। अ वर्ग महापालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महापालिकेसाठी 13 लाख, तर क वर्ग महापालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महापालिकेसाठी 9 लाख खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहतील। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे। प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक बूथ पर्यंतची रचना शिवसेनेची संघटनात्मक मुंबईमध्ये आहे आणि मला असं वाटतं मुंबई सक्षमतेनं शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल। आमची ऑलरेडी तयारी चालूच आहे, होती तयारी झालेली आहे। आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध सुद्धा आहोत। ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला असं वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील। मला असं वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला, ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर।